ते ऐकले का तुम्ही 12 आण्याची कोंबडी आणि 4 आण्याचा मसाला तसं काम झालं. तर जाळ घालायचं चालू आहे आता. जरा सांगायला लावली पोरासनी कसं कसं करायचं आहे. आम्ही तर चालू केले. 2 जण गेले ती भाकरी आणायला. काय आम्हाला दम निघन झालेला. आमटी वायशी घे सगळ्यांनी पुरली बाई मला वायशी खाली. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर एवढ्या दिवस झालं का ब्लॉग बनवला नाही म्हणत असतील तुम्ही. कारण इंटरेस्टिंग काय दाखवायला विशेष काय ब्लॉगमध्ये नाहीच, त्यामुळे दाखवायचं काय. आज जरा विशेष होणार आहे कारण मित्रांनी केल्या भर दिवसा पार्टी. तेव्हा काही भाकरी ताट घेऊन चाललोय, कांदा बिंदा सगळं घेऊन चाललोय आता. तर बघूया आजची पार्टी कशी होणार आहे. मला आत्ताच फोन आला होता, तयार आहे सगळं, फक्त जेवायला ये म्हणून. तर निघूया चला. रानात केल्या जोड ना, बघूया कसं कसं होतंय. ही आहे आपली गाडी स्प्लेंडर. बदलायची इच्छा लय आहे, कोणती तर स्पोर्ट बाईक घ्यायची इच्छा आहे, पण अजून काय फायनान्शियली कंडिशन व्यवस्थित झाली नाही. तर नक्कीच 5-6 महिन्यात आपण गाडी बदलणार आहे. तुम्ही बघणारच आहे पुढं. स्पोर्ट बाईक घ्यायची आहे ह्या वर्षी, 6 महिन्याच्या आत तर घ्यायची आहेच. तर बघूया कुठले घेते. आता निघूया, रानात लागल्यात वाट बघायला पोरं. चला. मामाची घर आहे ती आणि आपल्याला जायचं आहे पुढं. भोगता काय को यार, ऐसा मत कर मेरी जान. मंडळी असं दे, मसाला आणायचा यायचा आहे. तर तुम्हाला गाव पण दाखवतो की गावात एंट्री होते बघा. बघा बघू पाकलेच क्लोज घेते बरोबर. चला ऐक हे गाव आहे बघा, आरवडे. हे चौक आलाय बघा, विकास क्रांती चौक आरवडे. सगळा सामसूम आहे. मसाला कुठे मिळणार आहे काय म्हणजे एवढ्या म्हणतात. हे आमचे मित्र उभा राहिले. गाडी नाही, गाडी देखो. तर आरवड्यात मंगलमूर्ती बाजारामध्ये पोहोचलोय. हे बघा मसाला पाहिजे हो. हे की पार्टी हाय रानात. मसाला पाहिजे कुठं आहे, काय 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 पाहिजे. तर बघूया काय काय घ्यायचं आहे आपल्याला. मसाला लास्टला जाऊतो काय काय घेतलं. तोपर्यंत तुम्ही बाजार बघून घ्या. आरवड्यातला बाजार आहे, मंगलमूर्ती बाजार. हॅलो, अरे काय काय घ्यायचं आहे मसाला सांग की. सगळं मटेरियल घेतले, बघायला लागतंय तेवढं. तेल घेतले, कांदा सगळे घेतलाय. घरात मी कसं आहे, घरात घेत नाही, सगळं तयार घेत. चालते चालते जरा पैसे कमी करा. जरा पैसे 2 रुपये कमी करा. बिल सांगायचं आम्हाला किती झालं म्हणजे. अरे ही मीठ तुम्ही काळ मीठ घेतली कसला आहे का नाही म्हणजे तर मटेरियल घेऊन झाले सगळं. किती झाले? 246 रुपयाचा नुसता मसाला झालाय. ते ऐकले का तुम्ही 12 आण्याची कोंबडी आणि 4 आण्याचा मसाला तसं काम झालं. असं की माहिती परत वर्गणी गोळा करताना बोंबा हा होय ना. वर्गणी देणार पाणी जरा मोठ्या याच्यात फक्त परत हिशोब नाही कागदावर करा. तर चला घेतलं या चला निघूया जागा राहणार. घेतलाय सगळा मसाला इथं असं टाईट मध्ये बांधलंय सगळं. आता निघूया अजून काय घ्यायचंय. हा बाजू काय घ्यायचं असलं तर सांग. आता पैसे संपल्यात सगळे. 40 रुपये उद्या ठेवले. गाडी बदलायची आहे का 4-5 महिने गाडी बदलायची आहे. गोल्ड काय केली. तर पोचलोय बघा आम्ही ठिकाण्यावर. विशाल आणि मी
बाकीचे या लागल्यात मागणं, तर आम्हाला सेटअप लावायला सांगितलं सगळं चुली बिलीचं. बाकीचे पाणी आणि काय काय मटेरियल लागणार आहे ती पातेलं वगैरे घेऊन यायला लागलं. तुम्हाला जाऊ कुठं करणार आहे, तर चला लागा तयारीला. हे लागा का काढा चला. तेव्हा यायला लागलेत ती 5 मिनिटात येतो म्हणले. पातेली बितेली घेऊन जळण होड काय पाहिजे आता कुठं जळण घावायचं. फायरिस्टाच्या टोकाला आलोय आणि पहिल्यांदाच आली मी पण इकडं. पोरं इकडं रनिंग करायला येतात भरतीची. त्यांनी सांगितले जागा इथं चांगलं इथं कोण नसते आणि सावली वगैरे आहे म्हणून इथं आलोय. तर पहिल्यांदा आपल्याला येस्तोर का दगड हुडकायची ती चूल करायला. दगड कुठे मिळतात का बघतो आणि जळण पण नंतर हुडकायचं. दगड दगड गावली की 3 दगड गावल्यात. विशाल आपलं बरं कॅमेरा धरायचे नाही आता काय काम लागण झाले. मला का हुडकलं पाहिजे. ते असलं बारीक जायला लागतं हो. चुल ते त्याशिवाय पेटत नाही. मागल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही डोंगरावर केलेला. बघितलं नसेल तर मागचा आपला डोंगरावर पार्टी केलेला ब्लॉग बघून घ्या. तिथं लय मजा आली. घर आता काय झालंय डोंगरावर पालवी झडल्या पाक. नवीन पालवी असतं तर काही सावली भेटणार नाही डोंगरावर म्हणून इतकं केलं. स्टार्टअप करायला बस होते. अजून काही लागलं तर आता बाकीच्या पोरास नाही सांगतो. आता माझं 50% तरी काम झाले. आमची राहिलेली गँग बहुतेक आल्या बरं का. आल्या नाद करती काय यायला लागतंय. आता एक आपल्या अजून कापायचा. हे आमचे 2 कार्यकर्ते आता आले. ते आल्या बघा गँग. कसं माहितीये का बारका युट्यूबर आहे त्यामुळे कोण माझ्या ब्लॉग मध्ये येत नाही. आम्ही आमचे खंदे समर्थक आहेत आणि सगळ्यात मोठा सपोर्ट आमचे आशुतोष दादा सगळ्यात मोठा सपोर्ट करतात आपल्याला. एडिटिंगला वगैरे मदत करतात. खरं खरं इथं आणि बसाय पण वेगळी प्लेस आहे जरा. नजरेत येणार नाही कोण. ही केलेच आम्ही रे ऑलरेडी. दाट नको तिकडे गावात आहे. दाट गावात आहे. बोनस येईल आपल्याला बघायला मिळालं नाही अजून. इथे केले सार्थक तांब्याच्या हातातला बघून मला भ्या वाटायला लागली. सार्थक कुठं करूया कन्फर्म. काय करू तिथे करूया मैदान सुटायला. सांग कुठं करूया. हा कुठं करूया खरं जेवण इथं काय तिथं तुम्हाला कुठलं आवडलं. कुठं पण चालते काय माझं म्हणणं इथंच आहे. विचारून ते झाडात कशाला झाडात जीवया. बरं या इथं करूया. झाडात बरं इथंच करायचं फायनल झालंय. सेटअप लावून घेऊया. ही आपली चूल आता तयार होणार आहे. ए काय लागायचं आम्ही. बरं ही चूल केल्या आणि एवढं सगळं 75% काम केले आम्ही एकट्यानं. 2 दगड गोळा केले. अजून 2 दगड करायला पाहिजे. बाकी तुम्ही करा की माझा ब्लॉग पण व्हायला पाहिजे. कार्यकर्ता जरा तानाच आहे बघा. लागलाय दगड उडत. हात घालून कशात पण. आत्मापूरला हे दगड बघ. दगड टाकलाय. आमचं बघून आहे. आम्ही काय पण करीन. बर लागा तयारीला. खरं सांगू तुम्हाला खरं भावानं. खरं सांगतो मला तुम्हाला एक गोष्ट. खरा विषय म्हणजे मी खरोखर सांगतो. नाथ ब्रह्माची इडली माहिती आहे तासामध्ये. एक इडली आणि एक वडा 35 रुपये खाल्लाय त्याला. तेव्हापासून उपाशी आहे. म्हणजे इथं जेवायचं होय नाही. तुमचं नियोजन बघा की किती वाजता ठरलेलं. आता किती वाजले. 10-11 ठरलेलं तुमचं. ठरवलेलं 10ला. मग वाजलं 3 अजून उपास होत. कधी जेवायचं आणि कधी व्हायचं. संख्यानं वडापाव दिली त्याच्यावरच आहे बरं का. जेवला असतील सकाळी त्याच्यावरच आहे. हे कसं लावायचं कसा चव अजून जायला काही इंजिनियर बने का नको बाबा. आणि हे तो फिक्स झाला आहे. समज ही लेंथ लेवल जर काढली तर बरोबर आहे. माग लावतो नुसतं बघा. असं लावलं का सोपं असते रे.
लावलं की हे बघ जरा चुकते जरा 19-20 का फरक आहे जरा छोटा दगडची आहे हा ही चालते बघ पातील ठेव बघ बरं नुसतं नाही नाही पातील ठेव आता सांगतो मला माहिती झाली आता काय बोबड म्हणते जमलंय पेटवा कोणाला जमते कागद तरी दे की एखादा संभा काय माहितीये का जरा उकराय पाहिजे बघितले मी प्रयत्न खाली जास्त उकराय पाहिजे रे. मी जावायला लागले तुम्हाला म्हणजे असं भरलं असं की- तिकडे उडे मला मागं. असं दावाय का लागली तुम्हाला हे असं सांड शक्ती भरल्यावर तर सांडायचं नाही काय घालते असलं घालायला लागलं कॅमेरा काय करते किती बारीक कटके नुसतं बारीक कटते वेड्या कटते माती लावायची रोज असते माती लावा काय ते माती लावाय पाहिजे मग माती लावायची दे कॅमेऱ्याच्या बॅकग्राऊंडला दे माझं कसं माहितीये का त्याला करायला हो त्यामुळे मागच्या माग आम्हाला हाय ती मदत करायला काही नाही तर आता पेटवून नाही पेटवून ते पातीला चिकून लावतो नाही नाही ही जाळ तर लागला पाहिजे एका गाडीत लावतो असं कांदा कट करायला चाकू आणलाय बघा क्वालिटीच काम आहे हो आता काय म्हणायचं नाही काय सामान आणलं याच्यात सगळं करून घ्यायचं आपण कसा आहे जाळ जाळ लय जोरात झालाय फक्त जरा लक्ष ठेवा नाही सगळं पेटू घे की तेल घ्या ये आ गया तेल इसमें डलेगा प्याज जीरा किधर है जीरा निकालो ये क्या है खड़ा मसाला खडा इसको खड़ा होकर डालना पड़ता है क्या हा खडा नहीं नहीं पाय काय हल्दी ते टाकलं बघा वाजून नाही गरम झाले की बघा हे टाकले आता खडा मसाला टाकलाय आता आपल्याला टाकायचं आहे काय आलं लसूण ते तिकडे जाऊ की हा तोड आता सांग आता तोड सांग ते आलं लसूण पेस्ट टाकायला लावली बघा हा नाही कपाळाला खांची माझी खरं सांग का लय जोरात भुका लागली खोबरे टाकतो बघा चिरमुर आहे रे पावसाळ खोबरं आणले चिरमुर नाही खोबरं आहे खोबरे काय जर पेट्रोल काढायला गेलं तर बस खोबरे लय कशाला त्याला काय फ्लेवर येईल नको हे आता कांदा भाजतोय बघा चपचपीत चरचरीत कांदा भाजला की डायरेक्ट सांगतो मला काय टाकायचं आपण चिकन मसाला कुठला आता आलेला अरे आता व्हायरल झाला नाही का ठेव की नाही तर हे कांदा भाजायला लागलाय काय विषय नाही माझ्या अंदाजे एक अर्धा तास लागेल अर्धा तास पण लागणार नाही तू इकडे माझ्या जवळ इकडे लागा काय लागा जाळ घालतो तेवढं तर काम कर पेटवायचं आज तुझं कधी केलं नसती काय नाही घरात नाही पहिलं पहिल्यांदा चिकन खायला लागलो आम्हाला पहिली बारी अरे म्हणजे आज पेटवलीस का पहिला माळ होती गळ्यात तुला पेटवलीस का कधी नाही गॅस पेटवला रे तर जाळ घालायचं चालू आहे आता जरा सांगायला लावली पोरासनी कसं कसं करायचंय कसं करायचं सांगतो मी तुम्हाला जाण मोडा हा इथं काय नाही नाही असं तो ह्यात जाऊन पातीलाच जाऊन घालून चुलीत घाल बर ही झालं काय करायचं लक्षात ठेवा मैदानाला जायचं नाही नाही अरे कांदा भाजला की मैदानाला तर जायचंय मैदान आहे इथं आता थोड्या वेळानं चुकून जर आपला योग आला बघायचा तर धावतो तुम्हाला आता फक्त काय करा ह्यात कांदा भाजला याचा जरा थोडीशी चटणी टाकून घेता यावं कसलं लॅपटॉप कोणाकडे असतो तर लावा इथे पिक्चर लावला असता फक्त नाही गे सायकल घेऊन पावसाळ्यात चटणी टाका घरात बाहेर कधी हे सारखं टुई वाजवायला लागणार मला एडिटिंग हे देऊ नका ब्लॉग चालू आहे ना सगळी टाकतोय नको सगळी टाक्या ए नको मी खाणार नाही. सार्थक किती टाकाय पाहिजे मला माहिती आहे, निम्मी टाक. चिकन आहे निम्मी टाकतो एवढं माळा मोठा आहे म्हणून सगळे टाकून परत पाणी आपल्याकडे कमी आहे. पाणी प्याय पण जरी जास्त असलं पाणी कमी आहे आपल्याकडे
चटणी सगळा पुढा टाकलाय आणि पाणी आणले 5 लिटर. जरा काढ लवकर. काय झालं? सगळ्या टाकला. लय होईल रे ए, सारखं. नाही ती खारी लागते एवढी काय ही बघा चटणी. मसाला मला काढून घ्या परत वरण टाकावायची. माघारी दे ती कांद्याचं कट चटणी. चटणीला का पुढल्या हे चिकन तयार झाले बघा, धुवून वगैरे घेतले फ्रेश. तिकट नसते चटणी विकायची रे. मग खा की सगळं. एका बाजूने शिजणार बघ चिकन. का हरावतीर काय रे एका बाजूने शिजणार चिकन म्हणते. पातील काय लागत पातील पाडचिल फडक बिडक द्या काय तर. अरे चिकन टाकताना काय करा माहिती, तिकडे टाका नाहीतर हे असं होते बरं का. ए, ती घे सांगतो ती आयुष चोळायला लागलं. हॅलो की प्लॅस्टिक धरायला लागली. खरं की धर. हे बघा आशुतोष सिनेमॅटिक गल्ली बोळात व्हायरल असणारे आपले प्रख्यात एडिटर. आणि भाकरी तुझं जेवण आणि माझं जेवण होतो का बाटली हे चिकन टाकलंय बघा भरून आणाय पाहिजे. मस्त पैकी. तर हे चिकन घातलंय बघा यात, असा मसाला झालाय मस्त पैकी. ओ पाणी आणा सर. आशुतोष दादा पाणी आणा. पाणी अक्वाच आणले ना. तुझ्यात घालून नाही नाही बरोबर चपाती तेवढी बोरच पाहिजे आपल्याला. घेऊन जाणार मग पिशवी बिशवी असेल कोण काय तर. दालचिनी म्हणतात येड्यावर. अरे दालचिनी आहे बाबा आशुतोष. तेवढं होते सांग. काय वच करणार सांगतो. आता वर कुठे कुंडे आहे बघ दारात एक बारकी त्याच्या खाली किल्ले आहे. वच कुंडी खाली. हे एवढं बास का बस झालं. बघा. जरा वत अजून. घरला न्यायचं नाही कोणी सांगते आत्ताच, तिथं संपवून जायचंय. तर आता शिजत घातलंय. आता माझ्या मते 90% काम झालं असेल. आता आता शिजले की डायरेक्ट खायला बसायचं. पोपटला पण इथे विचार केला तुम्ही सांगा किती वेळ लागेल तरी. लय भुका लागली काय होय. हसाय काय झालं तुला. हसन आणि पोपटला घेऊन म्हणणार ते. खायला काय असं ब्लॉगरवर हसतात बघा हे. त्यामुळे ब्लॉगरचं आमचं अवस्था बेकार आहे. हाच की इकडे बघून. बघ कसं करायला माहितीये का. बघ एक मिनिट थांब. चालू आहे एन्जॉय फुल शिजायला लागले. आशुतोष फुल एन्जॉय करायला लागलाय. तर आपल्या जरा व्हिडिओकडे आणि आपल्या चॅनलकडे जरा लक्ष द्या. महाराष्ट्रातला मराठी ब्लॉगर आहे काय राव. त्या सगळ्या बाहेर राज्यातली सगळी किती व्हायरल व्हायलेत. महाराष्ट्रातला एखादा व्हायरल होती की राव. तर ही असं शिजायला लागले बघा. आता डायरेक्ट तुम्हाला सीन दिसणार आहे शिजल्यावरच. अजून एक मित्र मागे राहिलेला आपला मेन प्लेअर अभिजित आलेला आहे. आणि येताना 1 लिटर पाणी आणले. हरी बोल. गार फ्रीज मधलं थंडा पाणी बिसलेरीच आहे का. मग आणि आपलं यंत्रणाही 50% आल्यात होतं तुम्हाला. हे उकाळले आता आणि शिजणार आहे आता 1-5 मिनिटात. पोरं तोपर्यंत टाइमपास म्हणून लुडो खेळायला लागल्यात. अबे तू जेवणार नाहीस का. उपवास आहे सकाळची लस्सी अजून पचली नाही त्याला. काय पैसे द्यायला लागतील खरं. त्यामुळे जेवण जेवला नाही तरी पैसे द्यायला लागणार आहेत बरं का पार्टी. तर बघा शिजायला लागले. 1-5 मिनिटात शिजतेच बघा. आता बसायला दिले की जेवा. जाऊ नका. आमचं इकडे चिकन शिजलंय जेवणारच आहे आम्ही. तर काय इकडे दंगा ऐकूया लागलाय. गाड्या सुटल्या बघा. बैलगाड्याचं चालू आहे इथं मैदान. हो का गाड्या गेल्या. अरे गेलं मैदान चालू आहे बघा इथं. मैदान चालू आहे खरं आम्ही इकडे ताव मारतो. आता शिजले या ईशाला शिजले का 1 नंबर. बसा का ए बसा जेव्या चला. आम्ही तर चालू केले. 2 जण गेले ती भाकरी आणायला. काय आम्हाला दम निघन झाला. आमटी वाईश घे सगळ्यांनी पुरली बाई. मला वाईश खाल्यात. आता म्हणलं तू खात नाही वाईश खाली एकदाच मला. मी दुसऱ्यांदा घेत नाही. तरी असं वाढून बंद घेतलं करा, बघा. पाक बोर्डा आणि बाहेर मेन लावून विषय काय सांगतो लागले? तुम्हाला. चार्जिंग मोबाईलचं संपलंय. आयफोन सी बॉम्ब आहे. चार्जिंग टिकत नाही. जरा वाढीत कट चालत नाही मला. तर आता हे असं चपचपीत घेतलंय खायला. मस्त पैकी खातो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कसं आधी बघा कुठल्या वातावरणात. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि राव सबस्क्राईब करून जावा. जरा होऊ दे मोठं भावाला. चला बाय बाय.